जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा हल्ल्यावरून राजकारण रंगतंय आणि लष्कराच्या जवानांवरच्या हल्ल्यानंतर सीआरपीएफच्या तुकडीवर हा हल्ला झाला होता आणि सगळा देश शहीदांच्या दुःखात असताना पंतप्रधान मोदी मात्र कॉर्बेट पार्कमध्ये एका फिल्मच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते असा आरोप काँग्रेसनं केलाय। भाजपनंही त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय। Everybody responsible for it must be decisively punished by the government, and we will support any action of our armed forces. But what is the conduct of Prime Minister Narendra Modi ji? At 3:10, the Pulwama terror attack happened. ANI reflected that at 3:15. I saw it on television channels. And what was Prime Minister doing? Prime Minister was doing a multi-camera film shooting in Jim Corbett Park at Nainital. कहा गया कि देश में शोक नहीं बताया गया और हमारे प्रधानमंत्री के खिलाफ कितनी शर्मिंदगी भरे आरोप लगाए गए। वो रामगढ़ फॉरेस्ट में, रामगढ़ था ना, रामनगर में ऑफिशियल प्रोग्राम में गए थे। आपको पता है कंजर्वेशन के संबंध में, टाइगर कंजर्वेशन के संबंध में उनके ऑफिशियल प्रोग्राम थे। तो अगर कांग्रेस पार्टी को मालूम था कि पुलवामा में हमला होने वाला है, हमें तो नहीं मालूम था। पुलवामातल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताविरोधात दरपोक्ती करणाऱ्या पाकची जलकोंडी करण्याचा एक मोठा निर्णय आता भारतानं घेतला आणि भारतातून पाकिस्तानात जाणाऱ्या नद्यांचं पाणी आता अडवलं जाणार आहे। त्यामुळे पाकिस्तानची नक्कीच पंचायत होऊ शकते। पाकड्यांच्या तोंडचं पाणी पळणार, पाकच्या दहशतवादाला पाणी अस्त्रानं उत्तर, भारत करणार पाकिस्तानची जलकोंडी। अतिरेकी हल्ले करून भारताला अस्थिर करू पाहणाऱ्या पाकिस्तानला वटणीवर आणण्यासाठी भारतानं पाण्याचं अस्त्र उपसलंय। ज्या नद्यांच्या पाण्यावर पाकड्यांची तहान भागते तेच पाणी अडवण्याचा धाडसी निर्णय भारतानं घेतलाय। पाकिस्तान और भारत होने के बाद जो हमारी 3 नदियां पाकिस्तान को मिली थी, 3 भारत को मिली थी, हमारे 3 नदियों के अधिकार का पानी पाकिस्तान में जा रहा था। अब हम उस पर भी 3 प्रोजेक्ट करके ये पानी भी वापस यमुना में ला रहे हैं। तो आप समझ लीजिए कि यमुना में पानी ही पानी है। भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंधू वाटप करार 1960 मध्ये झाला। सिंधू, रावी, बियास, सतलज, झेलम, चिनाब या नद्यांसाठी हा करार करण्यात आला। बियास, रावी, सतलज या पूर्वेकडच्या नद्यांच्या पाण्याचं पूर्ण नियंत्रण भारताकडे, तर सिंधू, चिनाब आणि झेलम या पश्चिमेकडच्या नद्यांचं पाणी पाकिस्तानला मिळतं। करारानुसार पश्चिमेकडच्या नद्यांचं 20% पाणी भारताला तर पाकिस्तानला 80% पाणी मिळतं। रावी, बियास, झेलम, चिनाब या नद्या भारतात उगम पावतात। सिंधू आणि सतलज या 2 नद्या तिबेटमध्ये उगम पावतात। आपल्या वाट्याला आलेलं पाणी भारत पूर्ण क्षमतेनं वापरत नसल्यानं पाकिस्तानचा मोठा फायदा होतो। याच पाण्यावर सोकवलेला पाकिस्तान वारंवार भारत सिंधू करार भंग करण्याचा प्रयत्न करत असल्याचा कांगावा करतो। काश्मीर खोऱ्यातल्या भारताच्या वीज प्रकल्पांनाही पाकिस्तानचा आक्षेप आहे। आता याच उद्दाम पाकिस्तानची नांगी ठेचण्यासाठी भारतानं वॉटर बॉम्ब टाकण्याचा निर्णय घेतलाय। या नद्यांचं पाणी अडून पंजाब आणि जम्मू काश्मीरला देण्यात येणार आहे। या नद्यांवर भारताकडून अनेक प्रकल्पांचं काम सुरू आहे। हे पाणी यमुना नदीत सोडून यमुना नदीचं जलक्षेत्र वाढवण्यात येणार आहे। पाकिस्ताननं भारतावर किती हल्ले केले आणि दहशतवाद्यांना पाठवून उच्छाद मांडला तरी सिंधू कराराशी भारत कायम एकनिष्ठ राहिला। पण पुलवामाच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी जनतेकडनं होते। भारताच्या या पाणी अस्त्रानं पाकिस्तानची जिरणार का हा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।